नमस्कार, मी शैलजाच किचनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी नाचणीपासून पौष्टिक असे मंच सूप बनवलेले आहे. किती महाग असते हॉटेलमध्ये हे सूप, तर ते मी घरीच आणि घरच्या साहित्यापासून पौष्टिक असे ते सूप बनवले आहे. जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये सर्दी झाली असेल तर हे गरम गरम सूप प्यायला काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण रेसिपी पाहूया. चला आता आपण साहित्य पाहूया. इथे मी अर्धा बाउल बारीक चिरलेले गाजर घेतलेले आहे, अर्धा कप कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, 1 कप भरून मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे आणि ओले कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धा कप, आणि पोह्याचे 4 चमचे असतात त्याचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आहे, सोया सॉस आहे हा 1 चमचा घेतलेला आहे, तिखटपणासाठी मी हिरवी मिरची 1-2 बारीक चिरून घेतलेल्या आहेत, लसणाचे 5-6 पाकळ्या, 1.5 चमचे मी लसूण घेतलेला आहे, 1 चमचा आलं खिसून घेतलेला आहे, 1 चमचा मिरची पूड घेतलेली आहे, बीन्स जे असतात म्हणजे फरसबी ती चिरून मी थोडी घेतलेली आहे, चिरलेली कोथिंबीर आणि 2 सिमला मिरची चिरून घेतलेली. आता हे जे आहेत नूडल्स, जे गव्हाच्या पिठापासून बनवलेले हक्का नूडल्स असतात ते थोडेसे मी पॅकेटमधनं काढून उकळत्या पाण्यातून काढून घेतलेले आहेत मीठ आणि तेल टाकून, आणि ते थोडेसे सुकवल्यानंतर मी तळून घेतलेले आहेत आणि हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असले तर घाला, नाही घातलात तरी चालू शकेल. यामध्ये आता आपण 1 चमचा तेल टाकूया. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया बारीक चिरलेला, त्याच्यानंतर आलं टाकूया आणि तिखटपणासाठी 1-2 मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकूया. आणि हे सगळं मोठ्या गॅसवरतीच भाजायचं आहे, गॅस बारीक करायचा नाही. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा होता तो टाकूया. शिमला मिरची जी घेतलेली होती ती टाकूया. कोबी घेतलेला होता तो टाकून घेऊया. हे सर्व मोठ्या गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे. गाजर घेतलेलं होतं ते पण टाकून घेऊया. आणि हे 2 ते 3 मिनिट फक्त हलवून घेऊया. आपण जी थोडी कांदा पात घेतलेली होती ती पण थोडीशी याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बीन्स पण आपण टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. जे आपली नेहमीची वाटी आहे आपण घेतो ते 5 वाट्यांनी पाणी घेतलेलं आहे. हा मोठा गॅसच असू दे. यामध्ये आपण काय करूया, नाचणीचे पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि त्याची पेस्ट करून घेऊया, म्हणजे थोडासा त्याला घट्टपणा येईल, म्हणजे त्या मंच सूपला काय होईल, थोडासा घट्टपणा येईल. आता ही जी पेस्ट आहे केलेली, म्हणजे पातळच केलेली आहे, ती मी याच्यामध्ये ओतून घेते. आता यामध्ये आपण जे 1 चमचावर सोया सॉस घेतलेला होता तो आपण टाकूया. चवीपुरते मीठ घेतलेले होते ते पण आपण याच्यामध्ये टाकूया. त्याच्यानंतर मिरी पूड घेतलेली होती आपण ती टाकून घेऊया. सगळ्यात शेवटी कोथिंबीर थोडी घेऊया. आणि आपण काय करूया, कांद्याची पात टाकूया त्याच्यामध्ये. थोडा वेळ याला उकळी येऊ दे, म्हणजे जे त्याचं सत्व आहे भाज्यांचं ते पाण्यामध्ये उतरू दे आणि त्यामुळे आपल्याला सूपला टेस्ट छान येईल. पहा अशा पद्धतीने 1-2-3 मिनिट उकळून झालेला आहे. त्याचा जो घट्टपणा हा अशा पद्धतीने झाला पाहिजे,
म्हणजे जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळ नाही आहे, असं मध्यमरित्या ते व्हायला हवं. आता आपण गॅस बंद करूया. पहा याचा घट्टपणा कसा असायला हवा आणि किती प्रमाणात असायला हवा. सुंदर सुंदर वास येत आहे याचा. हे पहा, आता हे नाचणीचे असे पौष्टिक असे मंच सूप आपले तयार झालेले आहे. हे मी तळलेले आपण जे नूडल्स तळून ठेवलेले होते ते मी नूडल्स याच्यावरती टाकत आहे. म्हणजे पातळपणामध्ये कुरकुरीतपणा हा त्याच्यामध्ये समाविष्ट होतो.